हम्म. झालेलं आहे फेसबुकवर. सुरू करूया. हो. कृष्णराव अर्जुन केळुस्कर हे महाराष्ट्राचे एक वाङ्मय महर्षी म्हणून अनेकांना परिचित आहेत. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील एक विचारवंत आणि नामवंत चरित्रकार म्हणून आपल्याला कृष्णरावांचा परिचय या विवेचनात करून घ्यायचा आहे. बहुश्रुत असं एक व्यक्तिमत्व म्हणून कृष्णराव परिचित होते. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अखंड वाङ्मय सेवेचं व्रत घेतलेला आणि त्यासाठी जे जे काही करावं लागणार आहे ते सर्व त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. कृष्णराव अर्जुन केळुस्कर हे त्यावेळचा म्हणजे जुना रत्नागिरी जिल्हा आणि आताचा सिंधुदुर्ग जिल्हा यातील वेंगुर्ला हे जे गाव आहे त्याच्या थोडस उत्तरेकडे केळूस नावाचं एक समुद्र किनाऱ्याच्याच आजूबाजूला असं गाव आहे. त्या केळूस गावात कृष्णरावांचा जन्म 20 ऑगस्ट 1860 साली झाला. त्यांचं बालपण त्याच गावात गेलं. पण वडील मुंबईला गेल्यानंतर 6 वर्षानंतर त्यांनी तिथल्या एका गावदेवीच्या शाळेमध्ये त्यांना शिक्षणासाठी दाखल केलं. परंतु या सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये कृष्णरावांचा काही अभ्यासात मन लागत नव्हतं. ते अधूनमधून शाळेत जात आणि नीटशी त्यांना अभ्यासाची तयारी करताही येत नसे. त्या 6 महिन्यानंतर पुन्हा त्यांना गावी यावं लागलं आणि पुन्हा ते वेंगुर्ला या मूळ गावी आले. वडिलांची सततची व्यवसायाची अस्थिरता हे त्यांच्याही अस्थिरतेला कारणीभूत ठरलेली एक गोष्ट होती. मुलाचं शिक्षण राहतं याची चिंता मात्र त्यांच्या वडिलांना सतत असे. म्हणून वडिलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून सावंतवाडी येथील एका कुटुंबामध्ये त्या मुलाला ठेवलं, कृष्णरावांना ठेवलं आणि आपल्या एका ओळखीच्या गृहस्थांकडे त्याची राहण्याची सोय केली आणि तिथे सावंतवाडीमध्ये त्यांचं शिक्षण सुरू झालं. त्यानंतर मात्र कृष्णरावांनी आपल्या अध्ययनातली रुची वाढवली. भाषाविषयक काही अभ्यास त्यांनी सुरू केला. म्हणजे प्राथमिक शाळेमधलं शिक्षण भाषा, गणित, व्याकरण या विषयावर त्यांनी लक्ष केंद्रित करून आपलं अध्ययनाचं काम सुरू केलं. अर्थात 6-7 वर्षाचं वय आणि त्या वयात अर्थात नातेवाईकांकडे राहिल्यामुळे एक त्यांचे असे गृहस्थ होते की त्यांच्याकडे पोथ्या वाचण्याचा कार्यक्रम होत असे. परुळकर नावाचं कुटुंब आणि त्या कामी तिथली सगळी व्यवस्था करण्याचं काम हा छोटा कृष्णराव करत असे आणि त्यामुळे त्या सगळ्यांची नातेवाईकांची मनं या मुलाने जिंकून घेतली होती. पण तिथेही 1-2 वर्ष झाली आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे साधारण 4थी पर्यंत शिक्षण तिथे झालं आणि त्यानंतर पुन्हा वडील मुंबईला गेले. त्यांच्याबरोबर केळुस्करांना मुंबईला जावं लागलं. तिथे त्यांना इंग्रजी शाळेत त्यांनी दाखल केलं. परंतु इंग्रजी शाळेत दाखल केल्यानंतर ते दाखल करायला घेऊन गेले त्यावेळी एक ब्राह्मण शिक्षक होते. ते म्हणाले त्या कुणबटांना कशाला इंग्रजी शिक्षण हवं आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्या इंग्रजी शिक्षणाविषयी वडिलांकडे नापसंती व्यक्त केली. मात्र वडीलही तसे हिकमती होते. ते म्हणाले की या मुलाला मला शिकवायचं आहे म्हणून
मात्र परिस्थिती अशी होती की मुलाला फी भरायला पैसे नाहीत. त्यावेळी इंग्रजी शाळामध्ये अर्थात आताच्या सारखी सुद्धा थोडीफार का होईना फी घेतली जात असे आणि ती फी भरण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे पैसे नव्हते, पण त्या मुलाला शिकवणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. कर्मधर्म संयोगाने त्यांच्या त्या हायस्कूलमध्ये कृष्णशास्त्री गोडबोले हे एक महत्वाचे शिक्षक तिथे होते, मुख्याध्यापक म्हणून होते. त्यांच्याकडे वडील घेऊन गेले. त्यावेळी कृष्णशास्त्री गोडबोले यांनी केळुसकरांची थोडीशी मौखिक परीक्षा घेतली, तर त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा खूप हुशार आहे आणि या मुलाचं शिक्षण जे शिक्षण आहे ते आपण मोफत करायला हरकत नाही. आणि अर्थात गोडबोलेंच्या या सहकार्यामुळे कृष्णरावांचं पुढचं शिक्षण सुरळीत सुरू झालं. अर्थात त्यांचे उपकार कृष्णराव केळुसकरांनी आपल्या चरित्र ग्रंथातही मानलेले दिसतात. आणि या कृष्णराव गोडबोलेंचं अध्यापन कौशल्य हे अतिशय प्रभावी असं होतं. तर त्यामुळे कृष्णशास्त्री गोडबोलेंच्या या अध्ययनाच्या प्रभावामुळे भाषा व्याकरण यावरचं कृष्णरावांचं प्रभुत्व वाढत गेलं. त्यांना अलंकार शास्त्राची आवड लागली आणि त्याच्यातून त्यांचं एक व्यक्तिमत्व तिथे घडत गेलं. म्हणजे बालपणापासूनचा पराकाष्ठेचा व्यासंग त्यांचा असल्यामुळे, सततचा व्यासंग असल्यामुळे त्यांना त्यामध्ये फार महत्वाची कौशल्य आत्मसात करता आली. या शालेय शिक्षणाच्या बरोबर त्यांना व्यायामाची आवड लागली. ते व्यायाम करू लागले आणि पिळदार शरीर यष्टी कमवायची असं त्यांना वाटायला लागलं. त्यामुळे ते नियमित व्यायाम करू लागले. त्याचबरोबर नाव वलवण्याचं कौशल्य, पोहण्याचं कौशल्य, अशी कौशल्य त्यांनी त्या शालेय जीवनामध्येच त्यांनी आत्मसात केली होती. म्हणजे त्यांनी एक प्रसंग आपल्या चरित्रात सांगितलेला आहे, तो असा की एका विहिरीवर पाणी शिंदण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातला एक दागिना माळेसारखा काहीतरी तो खोल विहिरीत पडला. त्या विहिरीत उतरण्याचं धारिष्ट्य अन्य कोण करेनात, परंतु कृष्णराव म्हणाले की मी उडी मारून ते काढू शकतो. असं म्हणून पहिल्या प्रयत्नात त्यांना काही काढता आलं नाही, परंतु दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात ते त्या विहिरीच्या तळाशी गेले आणि तो दागिना चाचपून एकदा त्यांच्या हाती आला. त्यामुळे त्यांनाही आनंद झाला आणि आपण काहीतरी परोपकार केला याची त्यांना जाणीव झाली आणि त्याचा आनंदही त्यांना झाला. अशा बालपणातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या जीवनात घडत होत्या. एकदा त्यांच्या त्यांच्या बरोबर शिकणाऱ्या 2 मुलांनी जे त्यांच्याकडे राहत होते त्याच्यावर चाकू चोरल्याचा, एका दप्तरातला चाकू चोरल्याचा आळ घेतला. परंतु त्यावेळी कृष्णरावांनी बाणेदारपणे सांगितलं की मी काही या मित्राचा चाकू चोरलेला नाही, परंतु त्याच्या वडिलांनी त्यांना खूप मारहाण केली. नंतर ज्यावेळी तो चाकू, कृष्णराव म्हणतात की त्या मुलाच्या दप्तरातच मला सापडला आणि तो त्याच्या वडिलांना मी दाखवल्यानंतर साधारण त्या वडिलांना खूप वाईट वाटलं आणि ते माझ्यावर पुन्हा प्रामाणिक मुलगा म्हणून प्रेम करू लागले. अर्थात ह्या बालपणातल्या गोष्टी होत्या. त्या चोरीचं निरसन झालं. कृष्णरावांनी आपल्या आयुष्यात कधीही चोरी लबाडी वगैरे ह्या गोष्टी केल्या नाही. असं शालेय शिक्षण हळूहळू त्यांचं पूर्ण होत गेलं आणि उपजीविकेसाठी त्यांना त्यानंतर मात्र नोकरी करावी लागली. नोकरी सुरुवातीला त्यांनी कारकुनाची नोकरी केली आणि त्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. भाषा आणि व्याकरण ह्याच्यावर त्यांना प्रभुत्व मिळावं असं वाटे. अर्थात या अध्यापन कार्याच्या मध्ये त्यांनी वाचनाची अफाट अशी त्यांना आवड निर्माण झाली. मला वाटतं की कृष्णरावांनी सातत्याने अहोरात्र वाचन केलेलं आहे आणि ते त्यांनी लिहूनही ठेवलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे शिक्षकाला आणि लिहित्या लेखकाला सातत्याने वाचलं पाहिजे
ही कृष्णरावांना जाणीव बालपणापासून असलेली आपल्याला दिसते. आश्चर्याची एक गोष्ट आपल्याला विष्णू शास्त्रींची निबंधमाला, विष्णू शास्त्री चिपळूणकर हे स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी म्हणवत अशी त्यांची ख्याती होती. त्या विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी 1880-81 ते 1884 अशी साधारणतः 4 वर्ष जी सातत्याने निबंधमाला लिहिली. याच्यातून विका राजवाड्यांसारखे लेखक, आगरकरांसारखे, टिळकांसारखे नेते पुढे इतिहास, समाजकारण, राजकारण यांच्यात निर्माण झाले. तर या निबंधमालेची भाषा आत्मसात करण्यासाठी कृष्णराव म्हणाले की मी 7 पारायण या निबंधमालेची केली. अर्थात निबंधमालेचे सगळे अंक आणि त्याचे 2 खंड पाहिले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. एखादा धार्मिक वृत्तीचा माणूस धर्मग्रंथांची पारायण करतो, परंतु कृष्णरावांनी आपली भाषा शुद्धी होण्यासाठी, वाचा शुद्धी होण्यासाठी, त्यांनी व्याकरण शुद्धीसाठी 7 पारायण या निबंधमालेची केली. हा त्यांच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा असा पैलू होता. त्यांच्या जीवनाला कलाटणी इथून मिळत गेली आणि मग शालेय स्तरावरचं त्यांचं अध्यापन अधिक सुधारलं आणि इतर शिक्षकांपेक्षा तळमळीने शिकून, मुलांचा अभ्यास करून ते विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत असत. त्यामुळे त्यांच्या वर्गातली मुलं ही अतिशय हुशार आणि व्यासंगी असत. कुठल्याही न शिकणाऱ्या साधारणतः हॅलो, बोला सर, बोला, येतोय आवाज. मध्ये जरा हे झालं. तर शिक्षणासाठी तयार करून घेत, परंतु त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की उच्चवर्णीय जात मानसिकता असणाऱ्या लोकांकडून आपला खूप असा मानसिक छळ झालेला त्यांनी करण्याचे प्रयत्न केले आणि आपल्याला शालेय शिक्षण मुलांना देत असताना सुद्धा त्याच्यात अडथळे आणण्याचे, उपद्रव करण्याचे प्रयत्न केले. कुणी एखादा शाळा तपासनीस येत असे, तो सुद्धा त्यांच्यावर त्यांचे दोष काढण्याचे प्रयत्न करी. पण कृष्णराव या कुठल्याच गोष्टीला बदले नाहीत आणि ते सातत्याने आपलं कर्तव्य हे नेकीने, प्रामाणिकपणाने आणि सचोटीने करत राहिले. त्यामुळे त्यांना अर्थात कुणाची भीती बाळगण्याचं कारण नाही. याच काळात त्यांना एक महत्वाची जाणीव झाली, ती म्हणजे की त्यांनी असं लिहून ठेवलंय की ज्ञानसंपादन करून लोकांच्या उपयोगासाठी ग्रंथ लिहावे, यातच आपल्या जीविताचे साफल्य आहे असे मला वाटते, असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. कोणीतरी फोन करत आहे, त्यामुळे सगळं गोंधळ होतो. तर हॅलो, हा, येतोय आवाज. हा, तर हे ज्ञानसंपादनाचं कार्य त्यांनी अव्याहतपणे सुरू ठेवलं. नोकरी बरोबर केळुसकरांनी अर्थात संसारासाठी शालेय मुलांच्या शिकवण्या घेणं वगैरे ही कामं सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेली होती. कारण शालेय शिक्षणात त्यावेळी आपल्याला माहिती असेल की फारच कमी वेतन मिळत असे शिक्षकांना आणि ते वेतन हे काही संसार चालवण्यासाठी पुरेसं नसे. त्यामुळे ते शिकवण्या घेत व आणखीन वाचन करीत. त्यांनी असं लिहिलंय की मी चालताना, प्रवासात आणि बागेत बसूनही वाचन केलेलं आहे. म्हणजे चालताना सुद्धा ते एखादं पुस्तक धरून आपल्या समोर धरून वाचन करीत. त्यामुळे अर्थात अफाट अशी ज्ञानलालसा असलेला हा एक त्यावेळचा तरुण होता. म्हणजे आपण स्वातंत्र्याच्या शेवटच्या टप्प्यात होतो. धकाधकीसाठी म्हणजे सगळा काळ हा धकाधकीचा होता. लोकमान्य टिळक, आगरकर यांचे समकालीन म्हणून आपण कृष्णरावांकडे बघतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की कृष्णरावांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीत
भाग न घेतला तरी सुद्धा स्वातंत्र्यासाठी आवश्यक असणारी पिढी तयार करण्याचं काम या वाङ्मय महर्षीने आपल्या लेखनातून घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी बोधपर ग्रंथ वाचले. इतकं चौफेर वाचन, म्हणजे त्यांनी केवळ वाङ्मयीन, त्यांनी असं म्हटलेलं आहे की कथा कादंबऱ्या हे मी लिहू शकलो असतो, परंतु लोकांना समाजाला आदर्शवत ठरावी अशी चरित्र लिहिणं हे मी मनाशी ठरवून टाकलं की ज्यांचा अधिक लोकांना फायदा होईल, त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि एक नवी पिढी जी समाजासाठी हितकारक असेल, नव्या विचारांची असेल, अशी पिढी आपल्याला घडवता येईल, यासाठी त्यांनी चरित्रात लेखन करावं हे त्यांनी ठरवलं. अर्थात त्यांनी बोधपर ग्रंथ, इंग्रजीतले नीतिशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विषयावरील विपुल ग्रंथ त्यांनी वाचले, इंग्रजीतले चांगल्या महत्वाच्या लेखकांचे. त्यांच्या जीवन संस्कारातला आणखी एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा त्यांनी अभ्यास केला. डार्विनचा उत्क्रांतीवाद समजून घेतल्यानंतर आधीच त्यांच्या मनावर जे जातीय आणि धार्मिक विषमतेचे कटू अनुभव होते ते पार पुसून गेले आणि ते म्हणतात की ही सृष्टी विधात्याने निर्माण केलेली नसून ती उत्क्रांत होत गेलेली आहे. असा एक नास्तिकवाद, निरश्वरवाद त्यांच्या मनात अतिशय ठळकपणे निर्माण झाला आणि शेवटपर्यंत ते अनेक ठिकाणी म्हणत की मी नास्तिक आहे आणि माझ्या नास्तिकतेला त्यांची आंतरिक अशी एक बांधिलकी होती आणि कुठेही वाद झालं तर त्याचं खंडन मंडन करून ते आपण नास्तिक म्हणून किती योग्य आहोत हे ते पटवून देत. म्हणजे ते त्यांची एकूणच विचार, त्यांची पद्धती ही वावधूक होती. ते अनेक प्रकारच्या वादामध्ये भाग घेत आणि समोरच्याचं विचारांचं खंडन करून आपल्या विचारांचं मंडन ते करत असत. तर हे सगळं त्यांच्या या वाचनातून त्यांच्या व्यक्तिमत्वात भिनत गेलेल्या गोष्टी होत्या. तर या डार्विनच्या उत्क्रांतीवादाने त्यांना जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष तर बनवलंच, परंतु ईश्वर निरपेक्ष विचार करता येतो सृष्टीचा, ही भूमिका केळुसकरांनी अतिशय अंगी बाणवलेली आपल्याला दिसते. ते म्हणतात की धर्मावरील व देवावरील माझी श्रद्धा नाहीशी झाली, हे लोकांच्या दृष्टीने वाईट झाले. यास्तव ही माझी मते बरोबर आहेत किंवा कसे हे पाहण्यासाठी या विषयावरील साधक बाधक ग्रंथ मी काळजीपूर्वक वाचले. म्हणजे इथे अर्थात त्यांनी बायबलचं भाषांतर केलं, भगवद्गीतेवर लिहिलं, तरी सुद्धा एका नास्तिकतेच्या भूमिकेतून, ईश्वर नाही या भूमिकेतून ते आयुष्यभर वावरले. आणि अर्थात त्याच्या आधीचे विचारवंत म्हणजे गोपाळ गणेश आगरकर वगैरे या विचारवंतांनी एक समाजामध्ये एक सुपीक भूमी या नवविचारवंतांसाठी निर्माण केली होती. त्याचाही फायदा कृष्णरावांना झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे हेनरी, स्पेन्सर, हर्बर्ट मिल या अनेक लोकांचं वाचन त्यांनी इंग्रजी साहित्याचं, अगदी प्लेटो, अरिस्टॉटलचं तत्वज्ञानपर ग्रंथ सुद्धा त्यांनी इंग्रजीतून वाचले होते. म्हणजे इंग्रजीचं एक सखोल ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलं आणि त्याच्यातून त्यांच्याकडे भाषांतर कौशल्य येत गेलं. ते म्हणतात की तत्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र म्हणजे कृष्णरावांना किती विषयामध्ये रुची होती हे जर आपण त्याची जर एक जंत्री करत गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की अफाट ज्ञानलालसा लाभलेला हा एक महाराष्ट्रातला तरुण होता आणि त्याच ज्ञानलालसेने या जगाकडे बघण्याची एक वृत्ती त्यांची होती. त्यांनी कुठलाही विषय आपल्या ज्ञान साधनेत त्यांनी निषिद्ध मानला नाही. ही कृष्णरावांची दृष्टी ही व्यापक अशी दृष्टी होती आणि एका सामाजिक तत्वचिंतकाची दृष्टी होती असं आपल्याला म्हणता येईल. ह्या सगळ्या कार्याबरोबर शिक्षकी पेशा स्वीकारताना आणि वाचन करताना सुद्धा त्यांनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीमध्ये काम सुरू केलेलं होतं.
ते सत्यशोधक होते, सत्यान्वेषण वृत्ती त्यांची होती. त्यामुळे महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर होता. आधीच समाजासाठी काहीतरी लिहावं अशी मनोधारणा सांभाळून हा माणूस त्या अनुषंगाने पावलं टाकत होता. त्यामुळे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीत त्यांनी भाग घेतला. कामगारांचं नेतृत्व केलं. नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुलेंचे अनुयायी आपल्याला माहिती आहे की जे मुंबईमध्ये कामगार लढा चालवत होते आणि सत्यशोधनाचे काम करत होते. तर त्यांच्याबरोबर कृष्णरावांनी अनेक व्याख्यानं दिली आणि त्या व्याख्यानातून कामगारांचं समाजाचं प्रबोधन करणं, अर्थात त्यावेळी दूरदर्शन सारखं माध्यम नसल्यामुळे अशा ज्ञानवंत लोकांच्या मुखातून ऐकलेले विचार हेच ज्ञानसाधन, एक महत्वाचं ज्ञानसाधन होतं. त्यामुळे स्वतः ज्ञानी होऊन माहिती करून घेऊन कृष्णराव ही आपल्या कामगार बंधूंना सांगत असत आणि ते लिहितात की त्याची एक छोटी खाणी टिपणं जी त्यावेळेच्या वर्तमानपत्रातून वगैरे प्रसिद्ध होत असत. तर अर्थात ह्या सगळ्या गोष्टी ते करत होते. ही त्यांच्या जीवनातली एक सगळ्यात महत्वाची कामगिरी आहे की फुल्यांच्या कार्याकडे ओढलं जाणं. बहुजनांच्या विषयी वाटणारा कळवळा किती होता हे आपल्याला कृष्णरावांच्या या सगळ्या वर्तणुकीतून, त्यावेळेच्या कार्यामधून आपल्या समोर येताना दिसतं. अर्थात कृष्णरावांचे एक स्नेही धामणसकर नावाचे हे ते संस्था बडोदा संस्थांमध्ये होते आणि त्यांच्या मार्फत कृष्णरावांना सयाजीराव गायकवाड, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पूर्ण भाषांतर जी करायची होती तर त्याचं काम त्यांना मिळू लागलेलं होतं. अर्थात या धामणसकरांनी कृष्णरावांची बुद्धिमत्ता आणि त्यांची कार्यतत्परता पाहून त्यांना बडोद्याला नेलं आणि सयाजीराव गायकवाडांशी परिचय करून दिला. अर्थात काहीतरी काम मिळावं आणि त्याच्यातून थोडेफार पैसे मिळावे. आपल्याला माहिती आहे की सयाजीराव गायकवाड हे बुद्धिवंतांचे आश्रयदाते होते, ज्ञानवंतांचे आश्रयदाते होते. त्यांनी आधुनिक भारत घडवण्यासाठी आपल्या संस्थानातली कित्येक रुपये, कित्येक संपत्ती, अशी मोठी संपत्तीचा भाग हा समाजासाठी वापरला होता. असा एक धुरीण राजा संस्थानिक बुद्धिवंतांचा कैवारी म्हणून गणला जात होता. त्यांचा आश्रय आपल्याला मिळावा आणि त्याच्यातून काही अर्थार्जन व्हावं म्हणून कृष्णरावांनी बडोदा संस्थान गाठलं. तिथे त्यांना फ्रान्सचा जुना इतिहास लिहिण्याचं काम मिळालं. अर्थात हे काही सहजासहजी मिळालेलं नाही. कृष्णरावांची सयाजीराव गायकवाडांनी परीक्षा घेतली. भाषांतर कौशल्य त्यांच्याकडे आहे की नाही याची तपासणी घेतली आणि त्यानंतर त्यांनी फ्रान्सचा जुना इतिहास त्यांना लिहिण्यासाठी पाचारण केले. अर्थात तो जुना इतिहास ज्यावेळी त्यांनी वाचला त्यावेळी ते भाषांतर त्यांना खूप आवडलं आणि त्याची बिदागी सुद्धा कृष्णरावांना त्यांनी दिली. त्यानंतर अर्थातच कृष्णरावांना आपल्या समाजातल्या लोकनायकांची चरित्रे लिहावीत असं वाटू लागलं. म्हणून त्यांनी महिपती बुवा जे आहेत संत चरित्रकार यांचं चरित्र, त्याचा अध्यापन केलं, अभ्यास केला, अध्ययन केलं, वाचन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की याच्यातून आपण तुकारामांचं चरित्र लिहू शकतो. म्हणून त्यांनी, अर्थात तुकाराम हे बहुजनवादी कवी होते. पुन्हा महात्मा फुलेंच्या विचारांकडे जसे कृष्णराव ओढले गेले तसे तुकारामांच्या विचाराने, तुकारामांच्या चरित्राने ते प्रभावित झाले आणि तुकारामांचं चरित्र त्यांनी लिहायला घेतलं. अर्थात हे तुकारामांचं चरित्र इतकं सुंदर वाटलं, म्हणजे 1896 साली त्यांनी लिहिलं. तुकारामांचं चरित्र इतकं चांगल्या प्रकारे वाटल्यानंतर न्यायमूर्ती माधवराव रानडे यांनी दक्षिणा प्राईज कमिटीतर्फे याला एक पारितोषिकही दिली या पुस्तकाला. अर्थात त्यावेळी दक्षिणा प्राईज कमिटी ही मराठी पुस्तकांना
पुरस्कार देत असत, जेणेकरून मराठीत ग्रंथ वाढावेत, आधुनिक विचारांचे किंवा आधुनिक पद्धतीने लिहिलेले ग्रंथ वाढावेत, लेखकांना उत्तेजन मिळावं म्हणून ही समिती जे त्यांना काही पुरस्काराच्या रूपाने पैसे देत असत, तसं एक पारितोषिक त्यांना मिळालं. आणि तुकारामांचं चरित्र कृष्णरावांनी लिहिलं, ते अतिशय मार्मिक आणि हृद्य झालेलं दिसतं. कृष्णरावांचं दुसरं महत्वाचं चरित्र लेखन म्हणजे गौतम बुद्धांचं चरित्र. अर्थात गौतम बुद्ध हा विषय भारतीय तत्वज्ञानातला असा विषय होता आणि अशा एका कर्मयोगी माणसाचं चरित्र लिहायचं तर त्याच्यासाठी त्यांना अनेक ग्रंथांचा आधार घ्यावा लागलेला होता. अर्थात रॉयल एशियाटिक सोसायटी मधून आपण 18 ग्रंथ अभ्यासले असं कृष्णरावांनी लिहून ठेवलेलं आहे. अशा इंग्रजीतल्या आणखीन अन्य इतर भाषातले 18 ग्रंथ अभ्यासून मग त्यांनी बुद्ध चरित्र लिहिलेलं आपल्याला दिसतं. या बुद्ध चरित्राच्या त्याने फार सुंदर आठवणी सांगितलेल्या आहेत की हे चरित्र ज्यावेळी लिहिलं, छापलं, त्यावेळी कारमित्र नावाचे जे एक संपादक होते, मासिक मनोरंजनाचे जे संपादक होते कारमित्र, तर ते कृष्णरावांचे एक स्नेही होते, मित्र होते. तर हे पुस्तक जेव्हा बुद्ध तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक धर्मानंद कोसंबी यांच्या हाती पडलं, तेव्हा त्यांनी कारमित्रांकडे चौकशी केली की कोण हे कृष्णराव केळुस्कर आहेत की ज्यांनी हे पुस्तक लिहिलं, तर त्यांना मला भेटायचं आहे असं धर्मानंद कोसंबी म्हणाले. अर्थात धर्मानंद कोसंबी हे आपलं अवघं आयुष्य हे बुद्ध तत्वज्ञानाला आणि बुद्धाच्या एकूणच कार्यकर्तृत्वाला वाहून घेतलेलं, त्याच्या अभ्यासाला वाहून घेतलेलं एक व्यक्तिमत्व. त्यावेळी त्या धर्मानंद कोसंबी यांनी एक फार महत्वाचा असा सल्ला दिला म्हणजे अभिप्राय दिला. ते काय म्हणाले, हा चरित्रलेख एका मराठ्याने लिहिला असला तरी तो अप्रतिम वाटला आहे. याच्या तोडीचे ग्रंथ मराठी भाषेत विरळ आहेत. आता हा एवढा अभिप्राय कृष्णरावांना फार मोलाचा वाटला. आणि अर्थात बुद्धचरित्र हे कृष्णरावांनी लिहिलेलं बुद्धचरित्र पुढे अर्थात आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या संदर्भात हा ग्रंथ लिहिताना याही बुद्धचरित्राचा आधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला होता. इतका मूलगामी असा ग्रंथ, चरित्र ग्रंथ इथे लिहिला. अर्थात 18 ग्रंथांचं अध्ययन करून त्यातून काढलेलं हे नवनीत होतं. त्यातून काढलेला हा एक मौल्यवान असा ठेवा होता. त्यामुळे काय म्हणता येईल की ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. चरित्रपर जरी असला तरी वास्तवाकडे अधिकाधिक जाणारा असा हा ग्रंथ असलेला उपनिषदाचं भाषांतर करण्याचं काम मिळालं. अर्थात कृष्णरावांचं सगळ्यात महत्वाचा तो प्रकल्प होता की उपनिषदांचं काम हे फार कठीण होतं. म्हणजे संस्कृतवर प्रभुत्व, तर कृष्णरावांचं संस्कृत हे फार चांगलं होतं आणि त्याच्यामुळे अर्थात अलंकार शास्त्राचं ज्ञान, संस्कृतचं ज्ञान आणि एकूणच संस्कृत भाषेचं मूलगामी ज्ञान त्यांनी बालपणापासून आत्मसात केल्यामुळे कृष्णराव हे अतिशय प्रभावी भाषांतरकार, जसं ते इंग्रजीतून मराठीत भाषांतर करत होते तसे ते संस्कृत मधूनही मराठीत भाषांतर करत होते. त्यांनी 7 उपनिषदांचं भाषांतर केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये कठोपनिषद आहे, मुंडकोपनिषद आहे. म्हणजे मुंडकोपनिषदातल्या कठोपनिषदात म्हणजे ब्राह्मण लक्षणं आहेत. मुंडकोपनिषदामध्ये आपल्याला माहिती आहे की 1 झाड 2 पक्षींची गोष्ट आहे. अशा छोट्या छोट्या कथांनी भरलेला तो ग्रंथ आहे. तैतरीय उपनिषद, बृहदारण्यक किंवा प्रश्न, मैत्रारण्य अशी 7 उपनिषद अर्थात ती
बडोदा संस्थानकडूनच उपनिषदांचं भाषांतर करण्यासाठी त्यांना मिळालेली होती. अर्थात त्यावेळी सुद्धा असा एक मोठा गदारोळ झाला की बडोदा संस्थानमध्ये असलेले ब्राह्मणवृंद जे यांचे आश्रित होते ते म्हणाले की या एका नापसंती व्यक्त करू लागलेले होते. परंतु कृष्णरावांची भाषांतराची हातोटी ज्यावेळी त्यांनी पाहिली त्यावेळी ह्या 7ही उपनिषदांचं भाषांतर कृष्णरावांना मिळालं. त्याच्यातून त्यांना उपजीविकेचं काही साधन मिळालं, काही संपत्ती मिळाली आणि त्यातून ते अर्थात ते त्यांचं अतिशय मोलाचं कार्य होतं. भगवद्गीता याच्यावर सुद्धा त्यांनी एक भाष्य ग्रंथ लिहिला. अर्थात टिळकांची भगवद्गीता आणि कृष्णरावांची भगवद्गीता या 2 भगवद्गीता ह्या एकाच काळात लिहिल्या गेल्या. परंतु तथाकथित कोण छापणारे लोक होते त्यांनी कृष्णरावांची भगवद्गीता व त्याच्यावरचं भाष्य काही छापलं नाही. पुढे तो 1902 मध्ये हा ग्रंथ छापण्यात आला. परंतु कृष्णराव हे गीतेचेही भाष्यकार होते, भगवद्गीतेचेही भाष्यकार होते. तसे टिळकाने गीता रहस्य लिहिलं तसं यांनी भगवद्गीता नावाचा भाष्य ग्रंथ लिहिलेला आहे. आणि अर्थात कृष्णरावांची दृष्टी आपल्याला माहित होती की प्रखर वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टी होती. त्याचंही प्रत्यंतर त्या याच्यामधून ग्रंथामधून येत राहतं. बुद्धचरित्र या सगळ्या त्यांच्या उपजीविकेच्या गोष्टी होत्या म्हणा, उपनिषद भाषांतरित करणं वगैरे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कृष्णरावांनी लिहिलं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आधुनिक इतिहासातल्या याची होती. कारण शिवाजी महाराजांची जी प्रतिमा विका राजवाड्यांच्या पासूनच्या इतिहास लेखकांनी उभी केली होती की शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक वगैरे आहेत, तर त्याला छेद देण्याचं कार्य कृष्णरावांनी पहिल्यांदा केलं. म्हणजे एका तथाकथित क्षुद्र माणसाला शिवाजी सारख्या माणसाचं, शिवाजी महाराजांचं चरित्र, वास्तव चरित्र उभं करण्यासाठी आपल्या विवेकशीलतेला पणाला लावावं लागलं आणि ते त्यांनी निर्भीडपणे लावलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकूण इतिहास लेखनासाठी आहे, महाराष्ट्रीय समाजासाठी आहे आणि वाङ्मयीन क्षेत्रासाठी सुद्धा महत्वाची गोष्ट आहे असं आहे. आणि हा ग्रंथ त्यांनी छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू महाराज यांना अर्पण केला. अर्थात शाहू महाराज हे अशा लेखकांसाठी सुद्धा सयाजीराव गायकवाडांच्या प्रमाणे उदार दृष्टीचे होते. त्यावेळी त्यांनी केळुसकरांना 1,000 रुपये देऊन, म्हणजे त्याची किंमत आता 1 लाखच असावी, तर 1,000 रुपये त्यावेळी त्यांनी रुपयाचं मानधन दिलं. काही त्यांच्याकडून ग्रंथ विकत घेतले. मात्र या शिवचरित्राला तथाकथित ब्राह्मणांनी जोरदार विरोध करण्याला सुरुवात केली. त्या ग्रंथावर नाना प्रकारे टीका करायला सुरुवात केली. कारण प्रखर अशा बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून आणि इतिहासातले पुरावे समोर ठेवून केळुसकरांनी हे शिवचरित्र लिहिलं होतं. काय कोणते आरोप होते त्यांच्यावर, तर शिवाजीची जी प्रतिमा ब्राह्मणांनी उभी केली होती त्याला छेद देण्याचं काम कृष्णरावांनी पहिल्यांदा केलं. ते स्वतःच म्हणाले की दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते आणि संत रामदास यांनी सुद्धा महाराजांना राज्य स्थापनेची प्रेरणा दिलेली नाही. अर्थात ब्राह्मणांच्या वर्मावर बोट ठेवण्याचं काम केळुसकरांनी केलं. कारण दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शस्त्रविद्या गुरु, राजविद्या गुरु म्हणूनच त्यांना काय म्हणता येईल की प्रोजेक्ट केले गेले होते किंवा पुढे आणलं गेलेलं होतं. परंतु दादाजी कोंडदेवांनी आदिलशहाच्या दरबारात राजे म्हणून कामाला असलेल्या शिवाजी महाराजांच्या वडिलांना, शहाजी राजेंना अनेक पत्र लिहिली होती. ती कोणती, तर शिवाजी काही आपलं ऐकत नाही अशा आशयाची होती. त्याचा अर्थात वेगवेगळ्याचा मजकूर वेगवेगळा असेल, पण त्या अनेक पत्रांचा आशय हा होता की शिवाजी काही आपलं ऐकत नाही. त्यामुळे
चरित्रकार केळुसकर काय म्हणतात की एकतर, आणि दुसरी एक गोष्ट होती की तथाकथित जे ब्राह्मण होते ते एका परकीय मुसलमानाच्या सेवेत असलेल्या राजाच्या मुलाला ते काही आपलं शिक्षण देण्याच्या भानगडीत पडणारच नाही, आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने जवळ केलेलं नसणार, हा एक त्यांचा मुद्दा होता. कारण राज्याभिषेकापर्यंत शिवाजी राजे हे कुणबी होते म्हणून त्यांना जो विरोध झाला होता तो आपल्याला माहिती आहे. तर ह्या मुद्द्यावरून ते म्हणाले की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. दादाजी कोंडदेव शिवाजी ऐकत नाही म्हणून दादाजी कोंडदेव यांनी आत्महत्या केली असावी, असाही एक निष्कर्ष कृष्णराव तिथे मांडतात. आणि त्यांनी त्यावेळी ते म्हणाले की माझे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी त्यावेळच्या कोणी विरोधक असतील त्यांना आव्हान दिलं होतं, परंतु 6 महिने वर्षभर उलटून गेलं तरी प्रतिवाद करणारा मजकूर कुठेही कोणी लिहिला नाही, छापून आणला नाही, कारण आपल्याकडे तसे भक्कम पुरावे होते. दुसरी गोष्ट ते म्हणतात की रामदास हे सुद्धा शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारे नव्हते. कुठल्याही संतांची प्रेरणा शिवाजी महाराजांना नव्हती. अर्थात राज्य स्थापनेसाठी या मवाळ अशा संतांची काही धोरणं परिचित नव्हती. आपल्याला माहिती आहे की रानडेंनी मराठा एम्पायर नावाचा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये सुद्धा संतांची प्रेरणा असं लिहिलेलं होतं, परंतु संतांची प्रेरणा काही ह्याला नव्हती. तर ते म्हणतात की रामदासांच्या नंतरच्या काव्यामध्ये या राज्य स्थापनेविषयी लिहिलेला भाग आहे तो प्रक्षिप्त आहे, कुणीतरी तो नंतर घुसळलेला आहे, तो काही रामदासाने लिहिलेला नाही. असे ऐतिहासिक प्रामाण्याच्या आधारे त्यांनी शिवचरित्र लिहिलं. हे शिवचरित्र ऐतिहासिक दृष्ट्या फार महत्वाचं होतं. अर्थात त्यावेळी कृष्णरावांना जो छळ सहन करावा लागला तो फारच कमी होता. जो नंतरच्या काळात शिवाजी कोण होता हे पानसरे सरांनी लिहिलं, त्यावेळी त्यांना जे भोगावं लागलं अर्थात ते किती कठोर होतं हे आपण पाहतो आहोत. सनातनी वृत्तींच्या माणसांना न परवडणारं असं एक विश्व इथे त्यांनी या ग्रंथामधून उभं केलेलं होतं, ते फार महत्वाचं होतं. या शिवचरित्राच्या नंतर इंग्रजी आवृत्त्या निघाल्या आणि त्यातून त्यांना बऱ्यापैकी द्रव्यार्जनही झालेलं आपल्याला दिसतं. असे एक महाराष्ट्रातले महत्वाचे चरित्रकार म्हणून आपल्याला कृष्णरावांचं नाव घ्यावं लागतं. हे त्यांचं फार मोठं असं कार्य असलेलं दिसतं. अर्थात त्यानंतर त्यांनी बायबलचं भाषांतर केलं. इंग्रजांची एक कमिटी होती, तिथे इंग्रजांना धर्मप्रसारासाठी बायबल सारख्या ग्रंथाचं भाषांतर त्यांना करायचं होतं. त्यासाठी त्या समितीवर अर्थात जुन्या कराराचं लेखन त्यांनी काही केलेलं आपल्याला दिसतं. हे बायबलचं भाषांतर अर्थात त्यांनी इंग्रजांसाठी केलं, परंतु साधारणतः उपजीविकेसाठी कृष्णरावांनी आपली विद्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरलेली दिसते. अर्थात तिथे सुद्धा कोणीतरी असं म्हटलं की हा माणूस आहे कृष्णराव, इंग्रजांच्या त्या कमिटीत हा माणूस नास्तिक आहे, त्याचा ईश्वरावर भरोसा नाही, आणि आपण तर या येशू ख्रिस्तांच्या धर्मग्रंथाचं भाषांतर करतो आहोत. तर तिथे कोणीतरी त्यांची बाजू लावून धरली आणि म्हणाले की हे उत्तम भाषांतरकार आहेत, त्यांना मराठीची चांगली समज आहे आणि सहृदय वृत्तीचा माणूस आहे, जरी त्यांच्याकडे धार्मिक वृत्ती नसली तरी. यामुळे कृष्णरावांना ते काम मिळालं आणि त्यांनी ते काम सचोटीने केलं. त्यानंतर कृष्णराव लिहितात की लहान मोठ्या अशा 35-36 माणसांची छोटी छोटी चरित्र मी लिहिली. त्याच्यामध्ये रामचंद्र विठोबा धामणसकर हे सुद्धा त्यांचे बडोद्यातले दिवाणजी होते, त्यांचेही चरित्र लिहिलं. कृष्णरावांना असं म्हणजे आधीच वाटत होतं ह्या चरित्रातून
एक लोकांना प्रेरणा मिळते, जीवनासाठी एक नैतिक अधिष्ठान प्राप्त होतं आणि ही प्रेरक अशी लोकांची चरित्र आपण सातत्याने लिहिली पाहिजे आणि हे त्यांनी चरित्र लिहिण्याचे प्रयत्न केले. त्याच्यामुळे एक महाराष्ट्रातले अग्रणी चरित्रकार म्हणून त्यांचं नाव घ्यावं लागतं. म्हणजे परत कृष्णरावांचं आपण म्हणतो की धनंजयराव कीर आहेत, त्यांनी उत्तमोत्तम चरित्र लिहिलेली आहेत आणि धनंजय कीरांनी कृष्णरावांचं चरित्र लिहिलं आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेलं आहे. अर्थात ही एक वैचारिकतेची साखळी आहे, मांदियाळी आहे, ती त्याला कृष्णरावांची प्रेरणा आहे असं म्हणता येईल. कृष्णरावांचं व्यक्तिमत्व हे परखड आणि साक्षेपी अशा विचारवंताचं होतं. अखंडित अशी ज्ञानसाधना करणाऱ्या ज्ञानवंताचं हे चरित्र होतं. म्हणजे एकूण त्याचं गतिशीलता होती, ते विवेकी विचारवंत होते. म्हणजे अनेक विषयावर त्यांनी लेखन केलं. म्हणजे त्यांचे स्फुटलेख जर वाचले तर आपल्या लक्षात येतं की हा माणूस कितीतरी विषयातलं ज्ञान घ्यायचा, एखाद्या विषयावर लिहायचं असेल तर, आणि दुसऱ्याच्या मताचं खंडन करणं हे सातत्याने करायचं. म्हणजे जिथे त्यांना वाटत होतं की ही मतं ही प्रसारित होणं किंवा समाजापर्यंत अशाच पद्धतीने सरधोपट पद्धतीने जाणं योग्य नाही, अशा मतांचं खंडन करून त्यावर ते आपली मतं मांडून त्यांना एक दिशा देण्याचं फार महत्वाचं कार्य करत असत. अशी स्वतंत्र नैतिक दृष्टी ज्याने आत्मसात केलेली, बहुजनातला एक सामान्य कुटुंबातला मुलगा, परंतु ज्ञानसाधनेची आवड असल्यामुळे हे काम ते सतत करत राहिले. त्यांचे कितीतरी विद्यार्थी त्या मुंबई इलाख्यामध्ये होते की त्यांनी नंतर कृष्णरावांचं साहित्य गोळा करण्याचं काम केलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही प्रेरणा देण्याचं काम यांनी केलेलं होतं. म्हणजे शाहू महाराज जसे होते तसे इथे कृष्णराव केळुसकरही होते. अर्थात मुंबई येथे भरलेल्या पहिल्या मुंबई मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कृष्णरावांना त्यावेळच्या लोकांनी दिलं आणि त्यावेळी बोलताना ते म्हणाले की तरुणांनी समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे, भाषा, व्याकरण, अलंकारशास्त्र या विषयांचा अभ्यास करून आपलं व्यक्तिमत्व उजळ केलं पाहिजे. समाजातील सुशिक्षित लोकांनी समाज परिवर्तनासाठी या संपूर्ण कालबाह्य रूढींचा त्याग केला पाहिजे. कृष्णराव परत परत एक गोष्ट सांगतात, म्हणजे त्यांनी पुढे नशीब नावाचा एक फार सुंदर लेख लिहिलेला आहे. त्या लेखातही म्हटलेलं आहे की नशीब वगैरे काही नसतं, की या जन्मात केलेली कर्म ह्या जन्मातच फेडून माणसाला मुक्त व्हावं लागतं. हे त्यांचं फार महत्वाचं विधान होतं की नशीब त्याच्यावर, अर्थात कुठल्याही रूढी परंपरेचा जशास तसा स्वीकार न करता कृष्णरावांनी ह्या रूढी परंपरा किती वाईट आहेत, काही चांगल्या रूढी त्यांनी मान्य केलेल्या आहेत, परंतु ज्या वाईट रूढी आहेत त्या वाईट रूढींचा विषयी कृष्णराव अतिशय परखडपणे लिहिताना आपल्याला दिसतात. आधुनिकतेचा सोस असलेला हा कर्मयोगी होता. सतत नव्याची कास त्यांना धरावीशी वाटत होती आणि त्यांच्या लेखनातून, त्यांच्या विचारातून हे त्यांचं आधुनिक युगपुरुषाचं असं एक व्यक्तिमत्व आहे. आपल्या देशाची सामाजिक स्थिती काय आहे, राजकीय स्थिती काय आहे, आर्थिक स्थिती काय आहे, या सगळ्याचा विचार त्यांनी केला. इंग्रज सरकारने लावलेले कर जाचक कर आहेत. अर्थात गांधींचं मिठाच्या सत्याग्रहाचं आंदोलन आपण पाहतोच, पण त्याआधी मिठावरील कराचा जो प्रश्न होता तो केळुसकरांनी लिहिलेला आहे एका लेखामध्ये. तर सामान्य माणसाचे ज्या ज्या पद्धतीने त्याचा प्रतिवाद करणाऱ्या गोष्टी इथे कृष्णरावांनी लिहिलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे धर्म, जात ही शोषण स्थळ समाजातून नष्ट करणं किंवा त्यांचं भंजन करण्याचं काम कृष्णराव करताना आपल्याला दिसतात. समाजातल्या दुहीविषयी, समाजामध्ये जे माणसामध्ये अंतर पडतं
हे अंतर या जात धर्माच्या जाणीवेमुळे पडतं, हे त्यांनी टाळलं होतं. अर्थात फुल्यांच्या विचारांचा प्रभाव, आगरकरांच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे यातूनच तावून सुलाखून निघालेलं कृष्णरावांचं व्यक्तिमत्व होतं, तेही इथे आपल्याला दिसतं. त्याचबरोबर नीती अनिती विषयक दृष्टिकोन होते त्यांचे, हे हाही महत्वाचे होते. शील महात्म्य, मातृवात्सल्य, पितृधर्म याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. असे अनेक विषय चर्चेला घेऊन त्यांनी आपले प्रगतिशील विचार सातत्याने महाराष्ट्राच्या वाचकांसमोर ठेवलेले आपल्याला दिसतात. आणि हे सामान्य लोकांसाठीचे विचार होते. स्वतः ते नास्तिक होते, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यांच्या लेखांचे मथळे जरी आपण बघितले तरी आपल्या लक्षात येतं की हा माणूस कशावर विचार करत होता. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारावाचून गती नाही. म्हणजे त्या काळात नवनवे शोध लागत होते, शास्त्रीय ज्ञान आपल्या समोर येत होतं आणि त्या ज्ञानाशिवाय आपल्याला प्रगती करता येणार नाही, हा विचार त्यांनी होता. अर्थात तो सगळ्याच समाज सुधारकांनी लावून धरला होता. आपल्या समाजातील दुही, अभिमानाचे काही अयोग्य प्रकार, अर्थात समाज किती दांभिक होता हे आपण इतिहासात गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या दांभिकतेमुळे भारतीय समाजाची किती अधोगती झाली आहे हे आपण बघतो. जातीचा अभिमान असेल, धर्माचा अभिमान असेल, अर्थात त्या जोखडातून भारतीय समाजाला अजूनही मुक्तता मिळालेली नाही. म्हणजे 100 वर्षापूर्वी जे विचार व्यक्त होत होते ते विचार आपण किती अंगी बाणवले. म्हणून केळुसकरांचं महत्व, त्यांच्या विचारांचं महत्व आजही संपत नाही. ह्या गोष्टी आपल्या समोर आल्यानंतर लक्षात येतं. त्यांनी मांसाहारावर एक उत्तम लेख लिहिलेला आहे. कोणीतरी एका माणसाने मांसाहारामुळे माणसाला शक्ती प्राप्त होते. कारण काय, तर नैसर्गजन्य पदार्थापासून मिळणाऱ्या कॅलरीज ह्या फार कमी असतात आणि त्या मांसाहारातून तातडीने मिळतात, असं प्रतिपादन करणारा एक फार मोठा 30 पानाचा लेख नेवरेकर की कोणीतरी आहे त्यांनी लिहिलेला होता. त्याचा प्रतिवाद करण्याचं काम इथे फार साध्या साध्या गोष्टीतून कृष्णरावांनी केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे कृष्णरावांची ही जी दृष्टी होती, एखाद्या विषयाचं मूलगामी चिंतन करून त्याच्यातले दोष उघड करणं, तर ही यांच्या लेखामधून दिसते. म्हणजे ते देशभक्ती सुद्धा देशभक्तीविषयी लिहिलेलं होतं. परंतु ते म्हणतात की ही देशभक्ती म्हणजे वरवरची देशभक्ती नाही, तर प्रसंगी तरुणांनी आपलं सर्वस्व त्याग करून ही देशभक्ती अंगी बाणवली पाहिजे. कारण या देशभक्तीचे काही फायदे आहेत, राष्ट्रभक्तीचे काही फायदे आहेत. कोणते, तर आपल्या देशाचा विकास करायचा तर आपण काही उद्योग केले पाहिजेत, नव्या तरुणांना उद्योग प्रवृत्त केलं पाहिजे, तरच देशप्रेम आणि देशभक्तीचा उपयोग आहे. देशाचं संरक्षण हा एकमेव उद्देश नाही, तर असे अनेक फायदे त्यांनी देशभक्ती या या एका लेखामध्ये त्यांनी मांडलेलेच आहेत. राष्ट्रभक्ती म्हणून तर एक प्रभावी वक्तृत्व, सत्यशोधकी, विचारवंत, मागासवर्गीय च्या उद्धाराच्या चळवळीमध्ये कृष्णरावांनी फार मोठं काम केलेलं आहे. अर्थात त्यांना असं वाटत होतं की या समाजाची उन्नती व्हावी. अर्थात पुढे आंबेडकरांचा उदय झाला. आंबेडकरांना ह्या सगळ्या विचारवंतांची विचारांची एक बैठक प्राप्त झाली आणि त्याच्यातून साधारणतः काय झालं की एक आंबेडकरांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी केळुसकरांच्या विचारांचाही त्यांना उपयोग झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते मार्गदर्शक होते. म्हणजे त्यांना समाजासाठी नेतृत्व करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारे सहाय्य केलं. त्यांनी धनंजय केराने असं लिहिलेलं आहे की आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेबांना बडोदा संस्थांमध्ये सयाजीराव गायकवाडांकडे घेऊन जाण्यासाठी, त्यांना ओळख करून देण्यासाठी, हा आपल्या समाजातला एक हुशार विद्यार्थी आहे असं सांगण्यासाठी कृष्णरावांनी मध्यस्थी केली. आणि त्यानंतर मग सयाजीराव गायकवाडांनी आपला बाबासाहेबांना काही दरमहा शिष्यवृत्ती जाहीर केली. त्यातून त्यांचं शिक्षण सुलभ झालं. अर्थात
अशा बुद्धिवंतांचा शोध घेण्याचं जे काम होतं ते आपल्या इथे कृष्णरावाने केलेलं दिसतं. त्यामुळे ते केवळ बोलके सुधारक नव्हते, तर ते कर्ते सुधारक होते. आपल्या कृतिशीलतेतून समाजापुढे आदर्श निर्माण करणं हा आणि एक महाराष्ट्र घडवण्याची त्यांना कृतिशील महत्वातले ते एक महत्वाचे एक व्यक्तिमत्व होतं. परंतु त्यावेळी म्हणजे आजचा आपला वाङ्मयीन इतिहास बघितला तर कृष्णराव कळुसकरांचे वाङ्मयीन निबंध त्या इतिहासात कुठे गणले गेलेले नाही. कृष्णरावांनी वैचारिक निबंध, वैचारिक चिंतन जे मांडलेलं आहे, म्हणजे आपण एवढे वैचारिक दारिद्र्याच्या मध्ये वावरणारे काही लोक असतात की इतिहास सुद्धा बहुजनांचा नीट लिहिला गेला नाही, जो इतिहास अशा लोकमान्य अशा लोकांनी घडवलेला आहे. कारण लोकमान्य टिळकांनी सुद्धा कृष्णरावांना त्यावेळी हवं तसं सहकार्य केलेलं नाही. कारण काय की एका कमी समाजातले, मराठा समाजातले ते असल्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी अनेक गोष्टींनी दुर्लक्ष केलेलं होतं. परंतु हे असं असलं तरी कृष्णरावांनी आपलं वाङ्मयीन कार्य कुठेही थांबवलेलं नाही. विशेषतः त्यांनी बालवाङ्मय सुद्धा लिहिलं. म्हणजे एखादा महान तत्वचिंतक जो असतो तो बालभावनांना सुद्धा भिडताना दिसतो. नीतिबोध माला नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आपल्याला दिसतं. आणि लहान मुलांच्यासाठी नीतिबोधपर अर्थात त्यावेळीच्या शालेय शिक्षणाचा तो काळ होता आणि शाळा सुरू होत होत्या आणि त्यांच्यासाठी आपल्याला माहिती आहे की पंचतंत्र हे पाठ्यपुस्तक होतं. म्हणजे पंचतंत्रासारखं एक पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमाला लावलं गेलेलं होतं. त्यामुळे आपल्या लक्षात येतं की शिक्षण व्यवस्थेवर धर्म मानसिकतेचा काय पगडा होता. त्याच्या व्यतिरिक्त काही ग्रंथ बनवावे, अर्थात त्याच्यानंतर मग अनेक ग्रंथ छोटे छोटे बनले गेले. परंतु ह्या अशाच बोधकथा, नीतिकथा लिहून केल्या जात असत मुलांसाठी. तर या लहान मुलांना काही उपयोगाला येईल, त्यांच्यावर संस्कार होतील म्हणून त्यांनी कार्य केलेलं होतं. एक समाज हितचिंतक म्हणून कृष्णरावांचं आपल्याला विचार करावा लागतो. एक उत्तम असं वक्तृत्व कृष्णरावांकडे होतं. त्याचा त्यांना आयुष्यामध्ये फार मोठा फायदा झालेला आहे. म्हणजे सामाजिक चळवळीमध्ये काय करता येईल की त्याचं वक्तृत्व त्यांना उपयोगाला येईल. दुसरी गोष्ट, कृष्णराव हे फार आधुनिक विचारांचे होते. इंग्रजीतून आलेलं नवं संशोधन ते सातत्याने विचारात घेत होते. एक गमतीदार लेख लिहिला त्यांनी त्या काळात, म्हणजे 100 वर्षापूर्वी पाऊस पाडता येईल का, हा त्यांचा एक फार महत्वाचा लेख आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टीचे ते कसे भोगते होते हे आपल्याला या लेखातून बघता येतं. अमेरिकेमध्ये 1870 साली एका माणसाने प्रयोग केले, एका वैज्ञानिकाने प्रयोग केले की ढगामध्ये काही एक असं हे सोडून रासायन सोडून ते हे केलं की त्याचा पाऊस पडेल. आणि त्याचा अर्थात यांनी नीट अभ्यास केला, वाचन केलं त्या लेखाचं, आणि त्यांनी एक पाऊस पाडता येईल का असा एक मराठीत लेख लिहिला. आता हा लेख इतका महत्वाचा होता. अर्थात त्यावेळी आपण पारतंत्र्यात होतो, परंतु त्यावेळी सुद्धा त्यांच्या डोक्यात असा विचार होता की आपल्याकडे महाराष्ट्रात जो अवर्षणग्रस्त भाग आहे, या भागासाठी, म्हणजे अलीकडे आपल्याला माहिती आहे की 2-4 वर्षापूर्वी सरकारने या दुष्काळग्रस्त भागांसाठी पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले. कधी ते सफल झाले, कधी निष्फळ झाले. पण 100 वर्षापूर्वी इंग्रजीतल्या एका ज्ञानाच्या आधारे महाराष्ट्रातल्या लोकांचा विचार करणारा हा एक द्रष्टा विचारवंत होता की अशातून शेतकऱ्यांची स्थिती सुधरेल, जिथे अवर्षणग्रस्त भाग आहे तिथे पाऊस पडेल आणि लोकांचं जीवन सुजलाम सुफलाम होईल, असं त्यांचं जे काही एक म्हणणं होतं ते आपल्याला तिथे महत्वाचं वाटतं. म्हणजे अर्थात कृष्णराव हे महाराष्ट्राचे एक शिल्पकार होते. महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला.
कोकणातल्या एका छोट्याशा, जसे साने गुरुजी सुधागडला तिथे जन्माला आले आणि पुढे कोकणात जन्माला आले आणि पुढे त्यांचं कार्यकर्तृत्व बहरत गेलं, तसं कृष्णराव एका अगदी छोट्याशा खेड्यामध्ये, जिथे त्यावेळी एसटी पण जात नव्हती, अशा खेड्यामध्ये तिथे जन्माला आले आणि मुंबईमध्ये जाऊन त्यांनी आपली ज्ञानसाधना अखंडपणे चालू ठेवून संपूर्णतः काय म्हणता येईल की समाजासाठी सातत्याने आजीवन ज्यांनी काम केलेलं होतं. अर्थात शिवचरित्र लिहिताना त्यांना एक मूळव्याधाचा आजार जडला होता, त्याच्यातून ते बरे झाले आणि पुन्हा लिहू वाचू लागले. परंतु नंतर हे सगळं काम करता करता एकदा ते 55व्या वर्षी निवृत्त झाले. त्यानंतर पुन्हा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. तिथल्या शिक्षक हेडमास्टरनी त्यांना पुन्हा शाळेत नेमलं. एका इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यावेळी 30 रुपये देऊ केले. अर्थात ते नंतर बंद झाले. जीवनाशी लढता लढता समाज जीवनाचा सातत्याने विचार करणारा, समाज जीवनातले प्रश्न सातत्याने ऐरणीवर आणणारा हा एक द्रष्टा विचारवंत होता. अर्थात नतद्रष्ट अशा महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेने कृष्णरावांचं कार्य हे दुर्लक्षित केलेलं होतं. परंतु आजच्याही विद्यार्थ्यांना, आजच्याही समाजाला ते आधारस्तंभ वाटावेत किंवा आदर्शवत वाटावेत असं त्यांची एक विचार शक्ती आहे. आपला समाज किती पुढे गेला हे जर बघितलं तर कृष्णरावांचे विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत. महात्मा फुले, कृष्णराव केळुस्कर, डॉक्टर आंबेडकर, शाहू महाराज ही एक भक्कम अशी बहुजनवादी परंपरा समाजामध्ये आहे. त्या परंपरेतला एक दुवा कृष्णराव होते. अर्थात 14 ऑक्टोबर 1934 साली म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी कृष्णरावांची ही जीवनज्योत मालवली गेली आणि महाराष्ट्राचा एक वाङ्मय महर्षी गेला, ज्ञानतपस्वी गेला असे मथळे असलेल्या वर्तमानपत्रात त्यांच्या निधनाच्या बातम्या आल्या. परंतु त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्याची जोपासना करण्यासाठी एक मंडळ स्थापन केलं आणि त्यांचे ग्रंथ आपल्याला जमतील तसे त्यांनी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ते अनेकांचे गुरु होते आणि नुसते गुरु नव्हते, नुसते शिक्षक नव्हते, तर एक आदर्श गुरु होते, ज्ञानवंत गुरु होते. या महाराष्ट्राच्या शिल्पकाराला मी सलाम करतो आणि मला इथे पिंबुर्णी महाविद्यालयाने कृष्णरावांच्या कार्याला उजाळा देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. गेल्या 1 तासापासून आपण अतिशय वास्तववादी मांडणी करत होता. अतिशय दुर्लक्षित राहिलेलं आणि उपेक्षित असणारं व्यक्तिमत्व, परंतु ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जडणघडण केली, आधुनिकतेची कास आपण जी धरू शकलो, त्याच्यामध्ये केळुस्करांचं फार मोठं योगदान होतं हे आपण अधोरेखित केलं. अनेक महत्वपूर्ण संदर्भ दिले आपण. याच्यामध्ये कृष्णाजी केळुस्करांची जडणघडण असेल, त्याचप्रमाणे त्यांची असणारी ज्ञान लालसा असेल आणि त्यासोबतच त्यांनी सत्यशोधक चळवळीमध्ये केलेलं योगदान असेल, किंबहुना कामगार चळवळीमध्ये त्यांनी दिलेलं योगदान असेल आणि त्यासोबतच धर्मचिकित्सा, धर्मचिंतन आणि विविध भाषांतर त्यांनी जी केलेली होती, याविषयी अतिशय सविस्तर मांडणी आपण आपल्या व्याख्यानातून केली आणि खूप एक मोठा प्रकाश या निमित्तानं कृष्णाजी केळुस्करांच्या व्यक्तिमत्वावर त्या ठिकाणी पडलेला आहे. आमचं महाविद्यालय, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, इतिहास विभाग, IQAC विभाग आणि आमची शिक्षण संस्था आपली ऋणी राहील. या सर्वांच्या वतीनं महाविद्यालयाचे प्राचार्य,
महाविद्यालय इतिहास विभाग यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो.